आहे प्रकरण नेमकं काय आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। मुंबई पालिकेच्या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप आहे। मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावानं शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे। पालिकेच्या अखत्यारीत असलेले क्रीडांगण आणि गार्डनच्या जागेवर बांधकाम करण्यात आलंय। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात या जमिनीवर बांधकाम करण्यात आलंय। हॉटेलची किंमत 500 कोटी असल्याचा भाजप नेत्यांचा दावा आहे। तर वायकरांच्या घरावर ईडीने धाड टाकलेली आहे। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर आज सकाळी 8:30 वाजता 10 ते 12 ईडीचे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी धाड टाकलेली आहे। चौकशी सुरू आहे। जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळा प्रकरणी वायकर ईडीच्या रडारवर होते। जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळा प्रकरणी वायकर ईडीच्या रडारवर असतानाच त्यांच्या घरावर आता ही धाड टाकण्यात आलेली आहे। यापूर्वी देखील वायकर यांची ईडीने चौकशी केली होती आणि आज थेट 8:30 वाजता ईडीचे 10 ते 12 अधिकारी वायकर यांच्या घरी दाखल झाले। आमदार वैभव नाईक आपल्या सोबत आहेत। वैभव नाईकजी, रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड, तुमची पहिली प्रतिक्रिया? निश्चितपणे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे राहिले त्या सगळ्याच आमदारांना त्रास देण्याचा प्रयत्न केले अनेक वर्ष, सत्ता 2019 पासूनच चालू आहे आणि खरं तर आजही रवींद्र वायकर हे ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहेत। मराठवाड्याची नवीन नेतेपदाची जबाबदारी नंतर त्या ठिकाणी सुरुवात फिरत आहेत। वैभव नाईकजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक अडचणींमुळे वैभव नाईक यांच्याशी आपला संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची